मॉर्निंग, वेलकम टू द न्यू ब्लॉग। इथे बघा बाबू बसलाय, तर तो खेळतोय। तर आज आपल्याला दिव्याची ओटी भरायला जायचं आहे। सो त्याच्याच रिगार्डिंग आपला आजचा हा ब्लॉग असणार आहे। तुम्हाला बॅकग्राऊंड ठाकाठोकचा आवाज येत असेल, कारण की एवढा पाऊस झाला विरार वसीमध्ये, त्याच्यामुळे जी कपडे मी लावली ती सगळी ओली झालीत। तर आपल्याला एक्स्ट्रा कशा काहीतरी लावायला लागतील, त्याचंच ते काम करता येतं। तर आज जायचं आहे आपल्याला ओटी भरायला, पण त्याआधी घरात काम आहे ते आपण आवरून घेऊयात। मशीन वगैरे लावायचं आहे, अरे जेवण बनवायचं आहे, जेवायचं, एवढे सगळी काम आहे तर ते करून आपल्याला जायचं आहे। सो कसा होतं आजचा दिवस, कसा जातोय ते तुमच्यासोबत नक्की मी शेअर करणार आहे। तर अजून कुठे ठरलं नाही की नक्की कुठे जायचं आपल्याला ओटी भरायला, तर ते तुम्हाला एंडमध्येच कळेल किंवा मध्ये कुठे समजेलच। अजून आम्ही काही ठरलेलं नाही आहे, बघू थोड्या वेळाने ठरू। तर तुम्ही ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा, तुम्हाला कळेल आपण कुठे चाललो होते। तर इथे सागर बघतोय ते रशीचं, ही रशी ऑलरेडी कोणीतरी लावली होती जी आपण नाही लावणार। इथे असे 2 खिळे आहे। ते काढून टाकतो का बाळा ते वाला, की राहते तसंच? एक रशी लावून झाले, काय झालं? खेळ निघाला, अजून आहे का? तो जो तुझ्याकडे मॅचेस येते ते तेवढेच ठेव। A few hours later. सो गाईज, फायनली सगळी कामं झालेली आहे, जेवण झालंय, मशीन लावून झाले, कपडे वाळत घालून झाले। आपण जी रशी लावली होती ना सागरने, ती बघा इथे अशी काही रशी लावलेली आहे इथे। आणि इथे मम्मी घरी आलेली आहे आणि ती सध्या फोन बघत आहे। हा, आणि तोंडामध्ये कोबरा कोंबलाय मिसरीचा। तर सो येस, आता आहे ना वाजलेले आहेत 4 आणि सगळं काम वगैरे आता सगळं आवरून झालेलं आहे। सो आता संध्याकाळचं जेवण वगैरे मग केल्यानंतर आपण जाऊ देवीची ओटी भरायला। तर इकडे एक थोडासा प्रॉब्लेम झालेला आहे, आपला जो AC आहे त्याच्या फिटिंगमध्ये थोडासा काहीतरी प्रॉब्लेम झाला, तर ते रिपेअर करण्यासाठी 2 माणसं आले। अवीर बा, हेलो सुनिए ना, हेलो भाई तो होता है कॉल क्या, अभी वो अभी नहीं हुआ है, ये टाइम जाएगा, तो कल तक का टाइम जाएगा। काय झालं? ठीक आहे, तर आता आपलं काम चालू झालेलं आहे, मग त्याच्यानंतर आपण डायरेक्ट इव्हिनिंगला भेटूया। तुम्ही ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा। A few hours later. तर गाईज, अशा प्रकारे मी रेडी झालेली आहे आणि ट्रॅफिक असणार। इकडे मम्मी आहे, मम्मी पण अशी तयार झाली आहे आणि मी आज मोरपंखी कलर मी असा ही साडी वेअर केलेली आहे। आणि ते बाबू आहे आणि सागर बाळा येतोय, वेट, त्याला पण दाखवते मी तुम्हाला। आपली एक सेल्फी काढा, हे बघा, हे लवकर, हे माझे मिस्टर असे रेडी झालेले आहेत तिथे। तर आता आम्ही निघतोय, तर आता आम्ही निघतो इथे एक सेल्फी काढून, मग आपण मंदिरामध्ये डायरेक्ट कुठे देवीला जाते ते तुम्हाला दाखवते, शेअर करते, कनेक्टेड। काहीच आम्ही आलो आणि खूप जोराचा पाऊस लागला, त्याच्यामुळे आम्ही ना इथे ब्रिज खाली थांबलोय।
A few hours later. A few hours later. तर गाईज फायनली आलो आम्ही घरी. छान आईचं दर्शन झालं, आईची ओटी भरून झाली, खूप ब्लेस वाटलं. आणि फायनली आज मी गरबा खेळले. आम्हाला गरबा भेटला खेळायला कारण की पाऊस नव्हता, थोडाफार पडला पण नंतर नाही पडला. सो येस, तर हा व्लॉग मी इथेच एंड करत आहे. भेटू आपण पुढच्या व्लॉगमध्ये. बाय, टेक केअर.